Hello everybody and welcome back to another YouTube video. So yes, we are back after a very long period of time. Inconsistency is a key over here, I feel like. But anyways, this video is very special because every video is special for me, but I am saying this because this video is about my favorite festival. Okay, so I had very different plans with these videos. My plan was like की 10 दिवस गणपतीचे असतात, तसेच आपण 10 एलिमेंट्स काढूया आणि त्यांना डिवाइड करूया आणि तशी एक व्हिडिओ बनवूया, यामध्ये एक ब्रिजिंग असेल. बट ऑफ कोर्स दॅट डिडंट हॅपन. And now this video is more like one of those videos that your parents used to make. ते फॅमिली व्हिडिओज असतात ना VHS वरच्या. It is more like that. But anyways, it is something that I made and I personally think that you guys would enjoy it. So yeah, here we go. We never had one of those fancy आगमन जिथे DJ, ढोल, ताशा, बँड असं काही आहे. आमच्या घरातले आगमन नेहमी एकदम साधे सोपे होत आलेत आणि मला वाटतं होतील सुद्धा. But that never really changed the level of excitement we had to bring in Bappa at our home. And that excitement is on another level. तर आगमन जे आहे ते भलेही फॅन्सी नाहीये बट खूप स्पेशल आहे. आगमन झालेलं आहे पण अजूनही तुम्ही बाप्पांच्या मूर्तीला नीट बघू नाही शकत. दॅट इज बिकॉज दर्शन हे नंतर होतं फर्स्ट डेला आणि यु नो दॅट जस्ट ॲड्स ऑन टू दी एक्साइटमेंट यू हॅव, द क्युरिओसिटी यू हॅव. अँड वन्स यू हॅव द दर्शन देर आर नो वर्ड्स. बाप्पांची मूर्ती ही इतकी जास्त सुंदर असते की यु नो देर आर नो वर्ड्स टू डिस्क्राईब इट. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. ए देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समिंदराची माया. मोरया 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 आफ्टर दिस गणपतीची पूजा होते अँड मोस्ट इम्पॉर्टंटली होते आरती. आरती ही घरोघरी वेगळी होते, घ्यायची पद्धत वेगळी असते. बट आय पर्सनली एन्जॉय आमच्या घरी कशी होते बिकॉज आय फील इट इज व्हेरी फन. नाव द फॅसिनेटिंग पार्ट अबाउट दिस इज as a kid, I don't remember sitting down and trying to by heart all the aartis.
बट समहाव आय स्टील रिमेंबर देम अँड आय डोंट रिमेंबर की मी बसून कधी हे बाय हार्ट केलेलं आहे. सो इट इज जस्ट व्हेरी मच फॅसिनेटिंग फॉर मी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. आय डोंट नो व्हॉट इट इज विथ द फूड, बट या 10 दिवसांमध्ये जे जेवण बनतं ते खूपच जास्त टेस्टी असतं. इट इज टू गुड आय वुड से. अँड द मोस्ट कॉमन डिशेस, सर्वात साध्या डिश सुद्धा या 10 दिवसांमध्ये खूप जास्त टेस्टी लागतात. आय मीन देर इज अ रिझन वाय इट इज कॉल्ड प्रसाद. अँड वन मोर थिंग आय वुड लाईक टू ॲड इज नो मॅटर हाऊ बिझी यू आर, स्केड्यूल सर्वांचं खूप वेगळं आहे, खूप सर्व बिझी आहेत, स्टील सर्व लोक एका टायमावरती जेवायला बसतात. नॉट ओनली इम्प्रूव्स द बॉन्डिंग वी हॅव ॲज अ फॅमिली, बट ऑल्सो हेल्प्स अस विथ द स्केड्यूल. सो इट इज व्हेरी स्पेशल. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे. Now that we are talking about prasad, let me tell you about something that is more special. आता प्रसाद तर सर्वच आहे, घरात जे काही बनतंय त्या दिवशी देवाला तो निवद दाखवला जातोय तो प्रसाद आहेच, पण यामध्ये सुद्धा एक स्पेशल प्रसाद आहे. यू नो व्हॉट इट इज. Now what those guys are doing back there, they are going to make 125 modaks. Now those are not ukdiche modak, they are going to make fried modaks. And I personally feel that fried modaks are very underrated and they are tasty. So 125 modaks is a whole different process. So it's a fun thing and tasty too. मत किती गोड 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 झाडावर झू 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 गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल 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 तर जाऊच्या खोई गोल 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 गोल. या 10 दिवसांमध्ये जे काय हे फेस्टिवल एन्जॉय करायला भेटतं, इतकं चांगलं चुंगलं खायला भेटतं. आणि या तर फक्त सरफेसच्या गोष्टी आहेत, यापेक्षा सुद्धा इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत. दॅट इज प्री प्लॅनिंग जी होते हे सण यायच्या आधी, आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याचं क्रेडिट या घरातल्या बायकांना जातं. नको मला बंगला नको गाडी पाहिजे ते मला अडू नको नडू नको वाटवरी ही पिछा कोर कोर हो पंख जटलं पाठीवरी ही तिच्या जाई भुर्रा उडुनी नबिखन बनानी पाय ती सवतात दंग ए काकरीशी तंग टोंग
गेला भ्रम तुझा खुंटीवरी तुझ्याच संग नीट बघू बायो उभ्या बायो संग. वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स जे या 10 दिवसांमध्ये होता दॅट इज फॅमिली गेट टुगेदर. नो मॅटर हाऊ बिझी यू आर, सर्वांचा स्केड्यूल खूप वेगळा आहे, बट या 10 दिवसांमध्ये वी ट्राय टू गेट टुगेदर अँड हॅव फन. ऑफकोर्स देर इज केऑस, देर इज ड्रामा, बट दॅट्स दी होल पॉइंट की सर्व एकत्र येतील. It is not just about your family. You also get to hang out with your friends for 10 days, and it is like you can hang out with 10 different group of friends for 10 days. Even though I don't have 10 different groups, but you get the point. Now we come to the most interesting part, that is लास्टच्या रात्रीचं जागरण. There is a lot happening, काही ना काही खायला बनत असतं. This year तो we even had fancy dress and there is just a lot happening at the same time. And if you ask me one word to describe this night, it is chaos. काय काय ഒരു സൽപുത്രൻ പിറന്നടാ പണ്ട് മഹാധ്യായം തുടക്കമായെന്ന് ഇത് ദിക്കെട്ടും മുഴങ്ങിടും പാട്ട് കൊടും സന്തോഷം പിറന്ന നാൾ വാഴ്ത്ത് സ്നേഹം വന്നാൽ മധുരത്തേന് തീഞ്ഞായി തൂവും വന്ദിച്ചാറ് കോപം കൊണ്ടാകമേ നൊന്താൽ വേറാരും വേണ്ടി നിൽക്കുന്നതുമാറ് ആഹാർമാദം ആർക്കും മർമാദം ആർക്കു പൊന്തട്ടെ ആഘോഷ പ്രകമ്പനം ആഹാർമാദം ആർക്കും മർമാദം ആർക്കു പൊന്തട്ടെ ആഘോഷ പ്രകമ്പനം. गणपतीला या पुढच्या वर्षी. ആർക്കും പൊന്തട്ടെ ആഘോഷ പ്രകമ്പനം ആഹാർമാദം ആർക്കും മർമാദം ആർക്കു പൊന്തട്ടെ ആഘോഷ പ്രകമ്പനം ആഹാർമാദം ആർക്കും മർമാദം ആർക്കു പൊന്തട്ടെ ആഘോഷ പ്രകമ്പനം. इवन दो जागरण आणि सर्व दमलेले असतात तरी पण नेक्स्ट मॉर्निंग एव्हरीवन गेट्स अप ऑन टाइम बिकॉज येस इट इज टाइम फॉर दी गुड बाय. गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. आकार लेने लगा ख्वाब मेरा साकार होते रुका ख्वाब मेरा. मेरे अधूरे कर दे तू पूरे आज सानी दा पानी दा पावन नमो नमो नमस्ते
one of the most hardest goodbyes for a reason. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा बाप्पा मोरया 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 रे 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 माझा मोरया 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 रे माझा मोरया 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 माझा मोरया 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 माझा मोरया मोरया That's it for this video. Thank you so much for watching. I know video थोड़ी जास्त मोटी होती, but I tried to stitch all these 10 topics all together. So it was a task, and also documenting something like this for me was also a very new experience. Anyways, thank you so much for watching. Stay tuned for next videos. Bye bye.